नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2024मध्ये झालेला CTET पेपर दुसरा आणि यामध्ये मराठी भाषा जी काही दुसरी निवडलेली होती त्यावर आधारित काही अध्यापन शास्त्रावर आधारित 15 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आज या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न आहे तर तो आहे, विद्यार्थ्याच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे काय। तर आता या ठिकाणी प्रश्न जर बघितला तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात या ठिकाणी दोन शब्द स्पष्ट आपल्याला किंवा त्याचा अर्थ समजणे गरजेचं आहे। तर यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत। आता समग्र अध्ययन आणि अध्यापन पद्धत म्हणजे काय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। तर समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये फक्त गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांचं जे काही मूल्यमापन आपण करत असतो तर ते फक्त गुणांवर भर न देता व्यावहारिक आणि अनुभव सिद्ध करणे किंवा सर्वांगीण विकासासाठी याचा वापर त्या ठिकाणी केला जातो। त्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धती या ठिकाणी वापरली जाते। मग हे जर मूल्यमापन म्हणजे मग काय होईल तर शिक्षणाचे मूल्यमापन होईल की शिक्षणात मूल्यमापन होईल की शिक्षण म्हणजे मूल्यमापन होईल की शिक्षणासाठी मूल्यमापन होईल, अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर या ठिकाणी दिलेले आहेत। त्यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर आता विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये जर मूल्यमापन होत असेल किंवा आकलनाची स्पष्टता त्या ठिकाणी द्यायची असेल तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे की शिक्षणासाठी मूल्यमापन हा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे, पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढचा प्रश्न आहे, दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे काय। आता दैनंदिन वस्तूंचा वापर, उदाहरणार्थ एखादा घटक आपल्याला शिकवायचा आहे, जो घटक आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर केला जातो। उदाहरणार्थ एखादी वनस्पती हा घटक असेल आणि तो आपल्याला शिकवायचा आहे, तर त्यासाठी जर आपल्याला शिकवायचं असेल तर ती वनस्पती आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दाखवू शकतो किंवा त्याचं शैक्षणिक साधन म्हणून त्याचा वापर करू शकतो त्या वस्तूचा। तर अशा प्रकारे जे काही दैनंदिन वस्तू असेल तर त्याचा वापर करून जर आपण शिक्षण देत असो तर त्याला काय म्हणायचं, तर या ठिकाणी पर्याय आहे पहिला भाषा खेळ, शिक्षण साधन, मजकूर की रेलिया। आता या ठिकाणी 2 पर्याय योग्य आहे, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4। दोन्ही उत्तर या ठिकाणी योग्य असणार आहे। तर शिक्षण साधन म्हणजेच काय, तर शैक्षणिक साधन म्हणजेच शैक्षणिक साधनाचा वापर करून एखादा घटक शिकवणे, त्याला शिक्षण साधन आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आणि रेलिया, तर रेलियाचा अर्थ काय आहे, ज्या वस्तू किंवा सामग्री प्रत्यक्ष जीवनात वापरल्या जातात त्या शिकवण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट करणे। यामुळे काय होतं तर विद्यार्थ्यांना ती वस्तू दिसते, तिला स्पर्श करायला त्यांना भेटतं किंवा ती वस्तू ते प्रत्यक्ष पाहू शकतात। उदाहरणार्थ ऐतिहासिक वस्तू असेल, नकाशे असेल, झाड असेल किंवा एखादी वनस्पती असेल, तर या प्रकारची जी गोष्ट किंवा जो घटक आपल्याला शिकवायचा ती प्रत्यक्षात वस्तू आपण ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या समोर ठेवतो, वस्तू विद्यार्थी जे आहे तर त्या वस्तूला बघू शकतात किंवा त्या वस्तूला स्पर्श करू शकतात, म्हणून या ठिकाणी याला रेलिया असे म्हणतात। तर या ठिकाणी रेलिया शब्द किंवा रेलिया पर्याय हा देखील योग्य आहे आणि शिक्षण साधन हा देखील पर्याय योग्य आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते 2 पर्याय या ठिकाणी योग्य आहेत। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक या ठिकाणी आहे प्रश्न जो आहे तर तो आहे समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते। तर या ठिकाणी दिलेले आहे की रेल्वे तिकीट, दूरदर्शन, पॅडलेट आणि पाठ्यपुस्तक। तर आता या ठिकाणी समकालिक आणि असमकालिक म्हणजे काय, समकालिक शब्द आहे तो समकालिक आणि असमकालिक। तर असमकालिक आणि समकालिक शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे।
तर सुरुवातीला समकालिक म्हणजे काय याचा अर्थ आपण बघूया. तर समकालिक कशाला म्हणतात? समकालिक, तर समकालिक आपण म्हणतो की एकाच वेळी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन संवाद किंवा क्रियाशीलता होणे यालाच आपण त्या ठिकाणी समकालिक शिक्षण किंवा समकालिक माध्यम त्या ठिकाणी म्हणतो. मग उदाहरणार्थ एखादी ऑनलाईन मीटिंग सुरू असेल तर त्या मीटिंगद्वारे किंवा त्या मीटिंगच्याद्वारे काहीतरी कृती जे काही बोलत आहे किंवा जे काही श्रोते आहे तर त्या श्रोत्यांद्वारे जे काही स्पीकर आहेत तर ते श्रोत्यांद्वारे ती कृती करून घेत आहेत. म्हणजेच एकाच वेळेला ते दोन्ही संभाषण त्या ठिकाणी होत आहेत, त्याला समकालिक असे म्हणतात. आणि असमकालिक म्हणजे काय, तर फक्त वेगवेगळ्या वेळामध्ये तो एकाच वेळात संवाद न साधता किंवा एकाच वेळात ती कृती न होता, म्हणजेच एक प्रकारे आपण म्हणता येईल की असमकालिक म्हणजे ऑनलाईन म्हणता येईल आणि असमकालिक म्हणजे त्या ठिकाणी ऑफलाईन देखील म्हणू शकतो आपण त्याला. तर या प्रकारे वेगवेगळ्या वेळात संवाद किंवा एखादी कृती होणे, उदाहरणार्थ रेकॉर्ड केलेले एखादं लेक्चर असेल तर ते असमकालिकमध्ये येणार आहे. आणि समकालिकमध्ये येणार आहेत की ऑनलाईन जसं झूम किंवा इतर मीटिंग त्या ठिकाणी होत असतात तर समोरासमोरची काही कृती केली जाते तर त्याला समकालिक असं म्हटलं जातं. मग या दोन्ही ज्यावेळेस संधी उपलब्ध करून देऊ शकतात का, तर रेल्वे तिकीट असणार आहे का, तर नाही. दूरदर्शन नाही, कारण इथे दोन्ही पण माध्यम सांगितलेले आहे. तर या ठिकाणी पॅडलेट ही अशा प्रकारे त्या ठिकाणी सॉफ्टवेअर आहे, ॲप आहे, ज्याद्वारे आपण कोणतीही मीटिंग आहे ऑनलाईन किंवा ती रेकॉर्ड त्या ठिकाणी करू शकतो किंवा त्याचं रेकॉर्ड आपण ठेवू शकतो किंवा त्यामध्ये PDF असेल अशा प्रकारचे फॉर्मॅट जे काही आहे तर ते आपण इमेज असेल त्या ठिकाणी अपलोड करू शकतो, डाउनलोड करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी पॅडलेट ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. पाठ्यपुस्तक फक्त आपण ऑफलाईनमध्येच त्या ठिकाणी वापरू शकतो, ऑनलाईनमध्ये पाठ्यपुस्तकाचा वापर आपण करू शकणार नाही. परंतु पॅडलेट हे अशा प्रकारचे एक ॲप आहे, जे काही तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी विकसित केलं आहे की त्याद्वारे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही देखील त्याचा वापर करू शकतो. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणी साजरा केला जातो. 21 फेब्रुवारी. युनेस्कोने 1999 साली 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा त्या ठिकाणी केला होता. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजे संपत्ती यावरील ध्वनिफीत लावतात. ध्वनिफीत म्हणजेच काय, तर रेकॉर्डिंग. यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात आणि त्यातील दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तरे देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे? तर ध्वनिफीत म्हणजे रेकॉर्डिंग ऐकून त्याद्वारे कशा प्रकारे कृती केली जाईल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर विद्यार्थी ती काय करतात, तर विद्यार्थ्यांना नियतकार्यात गुंतवून ठेवणे, आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे, आरोग्य आणि संपत्ती यावर धडा पाठ करणे की आरोग्यावरील पाठ ऐकणे, अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे 2 या ठिकाणी उत्तरे योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 या पेपरची जे काही आन्सर की किंवा जे काही उत्तर तालिका आलेली आहे तर त्यामध्ये देखील हे दोन्ही पर्याय या ठिकाणी योग्य दाखवलेले आहे. पहिला म्हणजेच विद्यार्थ्यांना नियतकार्यात गुंतवून ठेवणे आणि आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे. त्या ठिकाणी आशय काय आहे, नेमकं काय आपण ऐकतोय त्याचे देखील विश्लेषण ते विद्यार्थी करू शकतात. अशा प्रकारे 2 कृती यामध्ये घडणार आहेत. या दोन्ही कृतीमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांना सक्षम करण्याचा उद्देश दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्र ही आहे त्याला ईमेल लिहिता. या प्रकारचा ईमेल म्हणजे काय? आता मित्रांना किंवा परिवाराला आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस ईमेल करतो तर त्याला आपण अनौपचारिकरित्या पत्रव्यवहार असेल किंवा ईमेल असेल त्या ठिकाणी आपण म्हणतो. औपचारिक म्हणजे ऑफिशियल असेल, बिझनेस रिलेटेड असेल तर त्याला आपण औपचारिक म्हणतो. व्यावसायिक म्हणजेच बिझनेसच्या संदर्भात. पण त्या ठिकाणी सांगितलेले की तुमचा मित्र आहे म्हणून या ठिकाणी अनौपचारिक हा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, संस्कारक्षम मूल्यमापन म्हणजेच फॉर्मेटिव्ह असेसमेंट या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाहीत?
कोणते तंत्र आदर्श नाहीत, म्हणजे या ठिकाणी कोणते असे तंत्र आहेत चारपैकी की जे आदर्श नाही. मग कागद पेन्सिल चाचणी, प्रकल्प, वर्ग सादरीकरण आणि स्वाध्याय. सुरुवातीला मूल्यमापन म्हणजेच फॉर्मॅटिव्ह संस्कारक्षम मूल्यमापन म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी संस्कारक्षम मूल्यमापन म्हणजेच काय, तर सातत्याने आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असणे. मग फक्त ते एका परीक्षेवर डिपेंड असेल का, तर नाही. मग त्यामध्ये विविध प्रकल्प असेल, म्हणजेच आपण प्रोजेक्ट जे काही मुलांना देतो, वर्ग सादरीकरण असेल, स्वाध्याय असेल किंवा इतर काही मुलांकडून करून घेण्यासारखी ॲक्टिव्हिटी असेल ते आपण करून घेत असतो. मग कोणते तंत्र आदर्श नाही, निगेटिव्ह प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर प्रकल्प हा देखील फॉर्मेटिव्ह असेसमेंटचाच एक भाग आहे, वर्ग सादरीकरण देखील आहे आणि स्वाध्याय देखील आहे. परंतु कागद पेन्सिल आणि चाचणी हे जे काही घटक आहे तर हा कुठल्या प्रकारे फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये येणार नाही. ते मूल्यमापनाचा प्रकार त्या ठिकाणी वेगळा असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे या मान्यतेचा पुरस्कार कोण करते. तर यामध्ये बोधनात्मकवादी हा पर्याय योग्य आहे. भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे आणि चुका होण्याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे या मान्यतेचा पुरस्कार बोधनात्मकवादी हे लोक त्या ठिकाणी करतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवण देणारी कथा म्हणजे कोणती. बोधकथा, विज्ञानकथा, यात्रा वृत्तांत की कल्पित कथा. अतिशय सोपा प्रश्न आहे की मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती म्हणजेच काय, तर एक प्रकारे बोध, आपण जे मॉरल त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमधून शिकतो बोधकथेमधून, तर ती शिकवण आपल्याला देणारी कथा म्हणजेच काय आहे, तर बोधकथा. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे. अधोगामी म्हणजे टॉप टू डाऊन प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता. इथे पण नकारार्थी प्रश्न विचारलेला आहे, निगेटिव्ह प्रश्न विचारलेला आहे. अधोगामी टॉप डाऊन प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता. ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात. ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात. ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे आणि ऐकणारे त्यांच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात. तर या ठिकाणी नसलेला पर्याय म्हणजेच निगेटिव्ह प्रश्न विचारलेला आहे. तर ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे ही कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी आपण त्याला बंधन देऊ शकत नाही. तर प्रत्येक शब्द हा समजेलच असं नसतं. त्यामुळे प्रत्येक शब्द जरी नाही समजला तरी इतर गोष्टीमधून किंवा इतर बाबींमधून तो विद्यार्थी, ऐकणारा जो काही विद्यार्थी आहे किंवा जी व्यक्ती आहे तर ती आपला बोध करून घेत असते. म्हणून प्रत्येक शब्द समजेल असा त्यातला भाग नाही. म्हणून ही जी अट आहे किंवा हा जो मुद्दा आहे तर तो या प्रक्रियेशी संबंधित नाही. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे. भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय. सृजनशीलता म्हणजेच काय, तर काहीतरी नवनिर्मिती करणे. तर एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी विविध विषयाच्या घटकांना सामावून घेणे, नवीन शिक्षण पद्धतीचा वापर करून केलेले वर्गकार्य, संभाषणात्मक भाषा शिक्षणाच्या मदतीने केलेली वर्गसामग्री आणि वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 की वर्गातील मुक्त नियत कार्य. म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन त्यामध्ये त्यांना अर्थ लावण्याचे किंवा प्रत्येक मुलाचं उत्तर हे जर वेगवेगळं असेल तर त्याच्या विचारानुसार ते आपण उत्तराचा अर्थ त्या ठिकाणी लावायचा आहे किंवा त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायचं आहे त्याचं मत मांडण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. त्यातूनच विद्यार्थ्याची सृजनशीलता त्या ठिकाणी वाढीस लागते. पुढचा प्रश्न आहे. भारताच्या शिक्षणात भाषा धोरण म्हणजे त्रिभाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते. त्रिभाषा सूत्र म्हणजे काय, तर 3 भाषेद्वारे विद्यार्थ्यांना ते तीन भाषा अवगत व्हाव्या. मग एक भाषिक शिक्षण होऊ शकत नाही. हिंदीवर भर देत द्वैभाषिक पण नाही. मातृभाषाधारित बहुभाषिकत्व. मग बहुभाषिक शिक्षण न होता मातृभाषाधारित म्हणजे मातृभाषा सहित बहुभाषिकत्व त्या ठिकाणी त्याचा अवलंब करणे
किंवा यालाच उत्तेजन त्या ठिकाणी त्रिभाषा सूत्र देत असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणते विधान अचूक आहे? तर या ठिकाणी 4 विधान दिलेले आहे आपल्यासमोर. हे काय म्हणतोय तर डिस्लेक्झिया ही वाचन अक्षमता आहे. डिस्लेक्झिया ही वाचन अक्षमता आहे आणि डिस्ग्राफिया ही लेखन अक्षमता आहे. डिस्ग्राफिया ही वाचन अक्षमता आहे आणि डिस्लेक्झिया ही लेखन अक्षमता आहे. अक्षमता म्हणजेच काय तर एक प्रकारचा तो विकार आपण त्याला म्हणूया. मग या ठिकाणी काय फक्त बी आणि डी बरोबर, ए आणि बी दोन्ही बरोबर, सी आणि डी बरोबर की फक्त ए बरोबर, अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर ठेवलेले आहे. सुरुवातीला आपण सेंटेन्स बघूया किंवा त्याचा अर्थ बघूया. तर डिस्लेक्झिया म्हणजे काय सुरुवातीला हे बघूया आपण. तर डिस्लेक्झिया म्हणजे वाचन संबंधी विकार किंवा वाचन संबंधी अक्षमता आहे, त्याला डिस्लेक्झिया असे म्हणतात. यावर विशेष असा व्हिडिओ देखील थेरॉटिकल व्हिडिओ म्हणजे डिस्लेक्झिया यावर आधारित किंवा डिस्ग्राफिया असेल जे जे विकार लिखाणासंबंधी असेल, भाषेसंबंधी असेल तर त्याला काय काय म्हणतात किंवा त्याची व्याख्या असेल, त्याची उदाहरणं असेल, त्यावर विशेष व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तुम्ही ते बघू शकतात. तर डिस्लेक्झिया म्हणजे वाचन अक्षमता आहे आणि डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता आहे. हे 2 वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. डिस्ग्राफिया हे वाचन अक्षमता नाही, कारण आपण ते बघितलं की वाचन अक्षमता काय आहे तर डिस्लेक्झिया आहे आणि डिस्लेक्झिया ही लेखन अक्षमता आहे तर नाही. तर अशा प्रकारे एक कन्फ्युजन करण्याचं कार्य या ठिकाणी 2 उदाहरणाद्वारे आपल्याला होतं. म्हणून या ठिकाणी ए आणि बी बरोबर आहे. अशा प्रकारचा पर्याय कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे आणि तो बरोबर करायचा आहे. तर पर्याय क्रमांक 2 ए आणि बी दोन्ही बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न बघूया. भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणती विधान योग्य नाही? इथे पुन्हा नकारार्थी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणात मदत करतात. चुका या भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू आहे. चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यात मदत करतात. चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. तर चुका या प्रत्येक एकेका सेंटेन्सचा जरी आपण विचार केला, एकेका वाक्याचा जरी विचार केला तर चुका प्रत्येक वेळा वाईट नसतात, बरोबर आहे. शिक्षणात देखील त्या मदत करतात, कारण चुकल्यावरूनच आपल्याला बरोबर काय हे समजत असतं. म्हणून हे विधान योग्य आहे. परंतु आपल्याला काय विचारले आहे, कोणते विधान योग्य नाही? मग पहिलं विधान बरोबर आहे. चुका या भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू आहे, अतिशय योग्य या ठिकाणी विधान आहे. चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यास मदत करतात, हे विधान देखील योग्य आहे. मग शेवटचं काय तर चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात, तर नाही. तर योग्य विधान कोणतं नाही तर पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे किंवा योग्य नाही. म्हणून आपलं जे उत्तर शोधायचं आहे, जो प्रश्न विचारलेला आहे त्या आधारे आपला चौथा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, शासकीय शाळेची शिक्षिका रीटा दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते? त्या ठिकाणी दृश्य साधने असेल, सरावातून सवय लावणे सिद्धांत, प्रेरणा आणि आवड सिद्धांत, जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत आणि नैसर्गिक प्रक्रियेचा सिद्धांत, अशा प्रकारचे 4 पर्याय या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे प्रेरणा आणि आवड सिद्धांत. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रेरणा आणि आवड सिद्धांत, हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर अशा प्रकारे आज अध्यापन शास्त्रावर आधारित जो काही व्हिडिओ आपण घेतलेला आहे, तर यामध्ये 15 प्रश्न अध्यापन शास्त्रावर आधारित हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले. त्याचप्रकारे या प्रश्नासंबंधी किंवा तुमचे काही जर विचार असतील तर ते कमेंट थ्रू त्या ठिकाणी नक्की कळवा. त्याचप्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.